लहान मुलांमध्ये पुस्तकं गोडी वाढण्यासाठी, वाचनाची गोडी वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? तर कालचा प्रसंग सांगतो. काल आमच्याकडे वाढदिवस साजरा झाला आणि त्या मुलाला, अमोघला आम्ही पुस्तक भेट दिलं. आईने पुस्तक भेट दिल्यानंतर त्याने ते उघडून बघितलं. ते पुस्तकं त्याला वाचता येत नव्हतं, पण ते चाळून बघितलं. ही फार मोठी गोष्ट आहे, की मुलांना वाढदिवसाच्या दिवशी एक पुस्तक नक्की भेट द्या. कारण त्या भेटीनंतर त्याच्या पालकांनी जी काही प्रतिक्रिया दिली, ती वाचन संस्कृतीसाठी आणि आमच्या कामाला बळ देण्यासाठी निश्चित आहे का? वाचन संस्कृतीचा, त्या वाचन संस्कृतीचा शुभारंभ पुस्तक रूपानं या हॉटेलमध्ये आजीच्या हस्ते झालेला आहे. हा माझ्या जीवनातला आणि अमोघच्या जीवनातला सर्वोत्तम क्षण आहे. त्याचं कारण असं आहे की कुठलीही गोष्ट जेव्हा अमोघ एखादं भविष्यामध्ये कार्यकर्तृत्व करेल, कधी कधी एखादी व्यक्ती काळाच्या पटलावर आपला ठसा उमटवत असते. आजीनं सुद्धा कठीण परिस्थितीमध्ये आपला ठसा उमटवत सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपलं अलौकिक असं काम केलं आहे, भूतो न भविष्य असं काम केलेलं आहे. त्याच कामाचा वारसा अप्रत्यक्षपणे आजीने या वाढदिवसाच्या रूपाने देते की काय, ही माझी पालकत्व म्हणून माझी जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी मी परिपूर्ण करून आजीचा वारसा कमी अधिक स्वरूपामध्ये मी चालवण्याचा त्याच्या रूपाने प्रयत्न करील असं आजीला ग्वाही देतो. तसं मला माझं शिक्षकी पेशा असल्यामुळे कमी अधिक प्रमाणात वाचन असतं, कधी संदर्भाने असतं, कधी प्रसंगावचनानं असतं. आणि या जशा पद्धतीनं प्रवीण भाऊनं किंवा बागडे परिवारानं या संस्कृतीला जपण्यासाठी अप्रत्यक्ष प्रत्यमागं काम केलेलं आहे, तशाच पद्धतीनं मी माझं काम अविरतपणे चालू ठेवीन. जे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चांगलं करेल त्या पद्धतीनं माझं काम चालू राहील. आणि म्हणून अमोघ पुस्तकं तुला दिलेली आहेत गोष्टीची, तू गोष्टीचा राजा न होता इतिहासातला राजा व्हावं असा आशीर्वाद दिलेला आहे. सर्वांचं कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा क्षण माझ्या आयुष्यामध्ये, अमोघच्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय आहे. प्रथम पुन्हा एकदा मी